हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. आय एम वेलकम टू बॅक माय YouTube चॅनल. आपण बऱ्याच दिवसानंतर आज आपल्या YouTube चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आत्तापर्यंत काही गोष्टींमुळे मला व्हिडिओ बनवता येत नव्हते. सो मित्रांनो, मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पण आजपासून आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवायला या ठिकाणी सुरुवात करतोय. तर मित्रांनो, आजचा विषय काय आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. मी तसं टायटल, थंबनेलला उल्लेख त्याचा केलेलाच आहे. मित्रांनो, 1-2 वर्षापूर्वी एक आपण केस चालवायला घेतली होती किंवा एक केस आपण याच्यावरती बघत होतो. ती म्हणजे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोगचे जे एक सरपंच होते, संतोष देशमुख यांचा जो अनन्वय अत्याचार करून जो त्यांचा खून करण्यात आला होता. या केसवरती आपण खूप साऱ्या व्हिडिओ बनवल्या होत्या आणि या केसचा निकाल सुद्धा आपल्यासमोर दिसत होता. की काही दिवसांमध्ये फाशी या लोकांना फाशी देण्यात येणार आहे किंवा अशा काही तत्सम गोष्टी आपल्या समोर येत होत्या. पण एक वेगळीच गोष्ट आपल्या समोर आली, जी गोष्ट खरंच धक्कादायक आहे आणि या गोष्टीमधून म्हणजे सक्का भाऊ पक्का वैरी कसा असू शकतो, या सुद्धा गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजून घेता येतील. आता ही बातमी खरी की खोटी यानंतरचे आपण नेव्हिगेशन्स करूच याच्याबद्दल, की पण ही बातमी कशी तयार झाली किंवा ही बातमी अशी का तयार झाली, हे सुद्धा समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे मित्रांनो. आपल्याला माहिती आहे की संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे सध्या संतोष देशमुखांची केस लढत आहेत. संतोष देशमुखांच्या केसेसच्या सगळ्या गोष्टी किंवा सगळे पुरावे म्हणा, सगळ्या गोष्टी या धनंजय देशमुख यांना माहिती आहेत आणि धनंजय देशमुख हे संतोष देशमुखांचे छोटे बंधू आहेत. तर आता विषय असा झालेला आहे, 1-2 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटलांचं एक उपोषण, एक दिवसीय उपोषण झालं. त्या उपोषणामध्ये त्या उपोषणाला अंतरवली सराटीला हेच धनंजय देशमुख हे त्या ठिकाणी गेले होते. तिथून येताना त्यांनी एका हॉटेलवरती जेवायला थांबले होते. त्या हॉटेलवरती जेवायला थांबले असता तिथं काहीतरी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत वाद झाला त्यांचा आणि त्या वादानंतर त्या व्यक्तीनं ज्यावेळेस म्हणजे ती साक्षी पुराव्यांमध्येच ती व्यक्ती होती, परंतु त्या व्यक्तीसोबत काहीतरी वाद झाला आणि ह्यांनी त्याच्या जे अंगरक्षक यांच्यासोबत 2-3 पोलीस दिलेले आहेत. त्यांच्या बंदूक घेतली आणि त्यांच्या एक त्या पुढच्या व्यक्तीला हे म्हणजे अशी कानशिलात वगैरे अशी लावली, असं काहीतरी त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. नंतर ती तक्रार खोटी होती असं पोलिसांचं जरी म्हणणं असलं, तरी समोरच्या व्यक्तीनं काही धनंजय देशमुखांवरती आरोप केलेले आहेत. हे आरोप आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. पुढची व्यक्ती असे सांगते, की धनंजय देशमुखांना संतोष देशमुख नको होते. आता इथं विषय तुम्हाला काय येतो, म्हणजे याच्यावरती आपण व्हिडिओ का बनवतोय, तर मूळ मुद्दा तिथूनच सुरू होतोय. धनंजय देशमुखांचे जे संबंध हे तिथल्या गावगुंडांशी आहेत का? किंवा अनेक गोष्टीतून धनंजय देशमुखांना, संतोष देशमुखांना संपवायचं होतं का? तर पुढची व्यक्ती सांगते अशी, की धनंजय देशमुखांनी सांगितलं होतं, की एक बार तरी अण्णाचे हातपाय म्हणजे हे करा चांगले. म्हणजे आरतकाचा मारा, त्यांना जखमी वगैरे करा, असं पुढची व्यक्ती सांगत होती. पण पुढची व्यक्ती जरी ती असं सांगत असली, तरी धनंजय देशमुखांनी असं केलं का? हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतोच राहतो. पण मुद्दा असा होता, की या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे एक वेगळीच गोष्ट दडलेली होती, की हे सगळं प्रोपगंडा तयार केला गेला. हा सगळा मॅटर तयार केला गेला आणि या मॅटरच्या पलीकडं एक वेगळाच विषय शिजत होता. तो आपल्याला या व्हिडिओमधून सुद्धा सांगायचा आहे. ज्या प्रकारे ती खिंडकर नावाची जी व्यक्ती होती, ती सांगत होती, की धनंजय देशमुखांना मारायचं होतं, संतोष देशमुखांना. त्यामुळे ते म्हटले, की खरं सर्दी वाचून खोकला गेला वगैरे अशा गोष्टी झाल्या. आणि समोर जे आपल्याला दिसलं ते संतोष देशमुखांचं म्हणजे तो खून ज्या प्रकारे आपण पाहतो तो झालाच. पण ह्या प्रकरणामध्ये खरी गोष्ट ही होती, की धनंजय मुंडे, जे तिथले परळीचे आमदार आहेत, माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, त्या धनंजय मुंडेंनी धनंजय देशमुखांकडे पाहून गोळीबार केला होता. तो हवेत जरी गोळीबार असला, तरी तो धनंजय देशमुखांना संपवण्यासाठीचाच गोळीबार होता, असं त्या ठिकाणी तक्रार धनंजय देशमुखांनी दिलेली आहे. आता त्यांनी धनंजय मुंडेंबद्दल आत्तापर्यंत कधीही धनंजय मुंडेंचं नाव घेतलेलं नव्हतं. पण धनंजय मुंडेंचं नाव त्यांनी घेतलं गेलं त्याच वेळेस मनोज जरांगे पाटील त्यांनी सुद्धा गॅलेक्सी रुग्णालयामधून जे छत्रपती संभाजीनगरला ते ॲडमिट आहेत, तिथून सुद्धा त्यांनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधला किंवा धनंजय मुंडे काय पातळीचा माणूस आहे हे त्यांनी तिथून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं होत असताना इकडं मात्र या धनंजय देशमुखांना धनंजय मुंडेंनी हवेत गोळीबार करून त्यांना दम दिला, की आता झाला एवढा त्रास खूप झाला. आता इथून पुढे जर एक शब्द तुम्ही काढचाल किंवा काही जर अशा भानगडी करचाल, तर गाठ आमच्याशी. इथून पुढे आमच्या नादाला लागायचं नाही. हे सांगण्याचा धनंजय मुंडेंनी त्यांना दम दिला. पण हे धनंजय मुंडे स्वतः
स्वतः धनंजय मुंडेंनी पुढाकार घेऊन या गोष्टी का केल्या? आतापर्यंत धनंजय मुंडेंसोबत जी असणारी माणसं होती, ते आता धनंजय मुंडेंसोबत काम करत नाहीत, हे याच्यातून आपल्याला सिद्ध होतं. त्याच्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, की या सगळ्या भानगडीमधून धनंजय मुंडे यांना या ठिकाणी खूप मोठी चपराक बसली, की आता त्यांच्यावरती एफ-आय-आर नोंद झालेली आहे आणि एफ-आय-आरमधून धनंजय देशमुख हे सांगू इच्छितात, की धनंजय मुंडेंकडून आमच्या जीवाला धोका आहे. अजून आमची सिक्युरिटी वाढवा. त्यामुळे पूर्णपणे गौड बंगाल आहे. खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे हे खरोखर धनंजय देशमुखला त्यांनी गोळीबार करून असं हे केलं का? हेही समजून घेणं मला वाटतं गरजेचं आहे. बाकी यातली जी काही डिटेल्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगूया. व्हिडिओ जास्त मोठा न करता मी इथेच थांबवतो आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल आहे जे आपलं बोलकी भावा नावाचं हे नक्की सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नेहमी पाहत राहा, अपडेटमध्ये राहा आणि सर्वांनी आपली आपली काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.